प्रतिमांना विचारांना प्रथमतः वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया यांच्या धम्म चळवळीला प्रथमतः वंदन करतो। आज या 10 दिवसीय महिला उपासिका शिबिराच्या ज्या प्रमुख केंद्रीय शिक्षिका आहेत आदरणीय लताताई तायडे, वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव आपल्या नंदबुधी नामदेवराव तायडे आणि या विचार मंचकावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांना सविनय जय भीम करतो। खरं म्हणजे वेळ झालेला आहे भरपूर। तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की तुम्हाला वाजली थंडी आणि आम्ही आलो तसं आम्हाला काही मिळालं नाही चहा। आता आम्हाला ही चहा, तुम्हाला काही चहा नाही। आणि आमच्या ताई आता 10 दिवस इथं कशा थंडीत राहतील त्यांना आतापासूनच काळजी पडली आहे। मी म्हटलं ताई काही काळजी करू नका, कुणीतरी एक ब्लँकेट आणून देईन त्यांच्याकडून चांगल्यातले चांगले, आणि त्या 10 दिवस आता तुमच्या सोबत राहणार आणि त्यामुळं 10 दिवस ते तुम्हाला धम्माचं जे तत्वज्ञान आहे प्राथमिक स्वरूपाचं ते तुम्हाला सगळं शिकवणार आहे। आणि त्यासाठी जसं वसंतदादांनी सांगितलं की एक प्रकारे शाळा आहे, त्याप्रमाणे इथे उद्यापासून तो रेग्युलर कार्यक्रम सुरू होईल। तुमच्याशी ताई संध्याकाळी बसून चर्चा करतील, तुम्ही कुणी कामाला जाणार आहात का, घरी राहणार आहात का, त्याप्रमाणे वेळ ही ठरलेली असेल। आणि आज तुमचे जे चेहरे मी पाहतो आहे महिला मंडळाचे आणि तुमच्या अंगावरची जी वस्त्र पाहतोय, तुमचं जे लेणं पाहतोय, ह्याच्यामध्ये 10 दिवसामध्ये आमूलाग्र बदल होईल। ज्या दिवशी आम्ही या कार्यक्रमाच्या समारोपाला येऊ त्यावेळेस तुमचे जे त्यावेळेचे जे चेहरे आहेत ते अत्यंत प्रफुल्लित राहतील आणि तुम्हाला असं वाटेल की मला काहीतरी गवसलेलं आहे। हे नक्की मी शाश्वती तुम्हाला देतो। एवढ्या 10 दिवसात ताई तुम्हाला सगळं सांगते की इथे कुंकू लावायचा आणि परत भांगाचाही भरायचा का, इथेही लावायचा आणि परत भांगात कशाला, पती तर एकच आहे ना, मग इथं एकच। हे सगळं बारीक बारीक सांगणार आहे। हिरव्याच बांगड्या का बरं, काळ्याच पोती का बरं, हे सगळं ते एक एक करून तुम्हाला पदर उलगडून दाखवतील। कारण काळ्या पोतीचा ना आपला संबंध नाही, हिरव्या बांगड्याचा ना आपला तर मुळीच नाही। त्यातनं आपण 56ला सगळं सोडून दिलं तर काय होतं, 2 व्यापारी राहतात, 2 मित्र राहतात, तर ते 2 मित्र जे आहे हे तुमचं आहे तुमच्या पाशी, परंतु तुम्ही जागा चुकलाशी। तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही अजिबात अडाणी नाही, फक्त आम्ही तुम्हाला आठवण करून द्यायला आलेलो आहे। तुम्हाला सगळं कळतं, माहिती आहे, पण नेमकं काय आहे तर 2 मित्र चाललेले होते, सहप्रवासी होते, व्यापारी होते, पण ते दोघंही ठग होते, चोर होते आणि ते दोघंही बरोबर प्रवासाला चालले। जवळजवळ 7 दिवस प्रवास केला त्यांनी बरोबर, 7 ते 10 दिवस। आणि 10 दिवस प्रवास केल्याच्या नंतर हा पहिला जो चोर आहे तो त्या दुसऱ्याला म्हणाला की मी एक ठग आहे, आपण जवळजवळ 7 दिवस बरोबर होतो, मी एक ठग आहे आणि मला तुमच्या बरोबर प्रवास करताना असं वाटलं की तुमच्याजवळ जे काही मौल्यवान वस्तू आहे ती एक दिवशी चोरेल आणि तुम्ही तर ठगाचेही महाठग निघाले म्हणे। तुम्ही मला चोरायला चान्सच दिला नाही। तेव्हा तो दुसरा त्याचा जो मित्र आहे, जो सहप्रवासी आहे, तो म्हणाला भाऊ माझ्याकडे म्हणे तुम्ही एवढा 7 दिवस प्रवास केला, तुमच्याकडे काहीतरी असेल ना, काही सोनं नाणं असेल, माणिक मोती असेल, पैसे असतील। तो म्हणे माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आहे, काही सोन्याची नाणी आहे आणि चहा पाणी म्हणजे खर्चासाठी पैसे पण आहेत। पण ज्या वेळेस आपण दोघं बरोबर होतो, परंतु ज्या वेळेस मला बाहेर जायचं त्यावेळेस मी हे सगळं जे आहे
हे तुझ्या पिशवीमध्ये ठेवायचं आणि मग मी बाहेर जायचं. तू करायचा काय की तुझी पिशवी जी आहे ती सोडून द्यायचं आणि माझीच पिशवी चाच पडत बसायचा, तीच पाहत बसायचा. तर मी दरवेळेस तुझ्याकडे तुझ्या पिशवीमध्ये माझे हे मौल्यवान रत्न काही नाणी ठेवून जायचो, परंतु तुला तुझी पिशवी शोधायला वेळ निघाला नाही. या कथेचा सार एक आहे, 2 मिनिटाची कथा आहे. तात्पर्य हेच आहे की भगवंताने आणि नियतीने आपल्याला आनंद दिलेला आहे. तो आनंद आपण कसा उपभोगायचा? आपण दुसऱ्याच्याच ताटाकडे पाहतो, परंतु आपल्याकडे सगळं आहे, तो जो आनंद आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ते सांगितलंय की अत्त दीप भव अत्त सरणार. तुझ्याजवळ सगळं आहे, परंतु तू दुसरीकडे शोधतो. आपल्याकडे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आहेत, परंतु भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे, बाबासाहेबांनी धागवलेला जो मार्ग आहे, तो आपण सोडून देतो आणि भलत्याच देवाच्या पाठीमागे लागतो. त्यामुळे आपली प्रगती होत नाही. एक प्राध्यापक सुकुमार कांबळेचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मातंग समाजाचे प्राध्यापक सुकुमार कांबळे ते डेमोक्रेटिक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेबांबरोबर कामही करत होते. ते त्यांच्या एका प्रवचनात असं सांगतात, ते काय म्हणाले की बौद्धांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर त्यांच्या घरातलं जे काही होतं ते सगळं घेणार आहे ताई तुमच्यामध्ये. शेवटच्या दिवशी जे काही देवधर्म सगळे जे होते ते एका फडक्यामध्ये बांधल्या आणि नदीला नेऊन टाकून दिले. सुकुमार कांबळेने त्यांच्या मातंग समाजामध्ये भाषण करताना सांगितलं की बाबासाहेबांचा धम्म स्वीकारल्याच्या नंतर बौद्धांनी आपले देवधर्म सगळे नदीला टाकून दिले आणि आमच्या मातंगांनी त्यांनी टाकून दिलेले नदीचे जे देवधर्म आहे ते पुन्हा घरात आणले. बघा, बौद्धांच्या माड्यावर माड्या झाल्या आणि आपली खोपटामध्ये खोपट होऊ राहिलं. त्यांची इतकी प्रगती झाली देवधर्म सोडून दिल्याच्या नंतर, आणि आपण मात्र अधोगतीला चाललो. आपल्याला भगवान बुद्धाचा पवित्र असा धम्म आहे, या मार्गाने जो जो जाईल त्याचं कल्याण होईल. महिला उपासका शिबिराचा जो प्रोटोकॉल आहे, नियम असा आहे की आता शुभेच्छा सगळ्यांनी दिलेला आहे. शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे, मनोगतही झालेलं आहे. वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका या तुम्हाला उद्यापासून सर्व जे विषय आहे ते शिकवणार आहे. आजचा जो विषय असतो की पंचशील आणि त्रिशरणाचं जे महत्त्व आहे, हे आजच्या शिबिराच्या उद्घाटनाचा पहिला विषय असतो. आणि तो जो विषय आहे तो विषय मोठा विषय, परंतु अगदी थोडक्या वेळामध्ये मी तुम्हाला तो विषय सांगणार आहे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे की गुरुजी तो पहिला जो विषय असतो तो घेऊन टाका. आणि मी ज्या ज्या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जातो महिला उपासिका शिबिराच्या, तर तो विषय सहसा मीच घेतो आणि मला घ्यायला ते सांगतात. तर त्या दृष्टीनं त्रिसरण आणि पंचशील हे जे आहे की माणसाच्या जीवनामध्ये या त्रिसरणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच पंचशिलेला महत्त्व आहे. आणि त्रिसरणाचं आणि पंचशिलेचं जे महत्त्व आहे हे महत्त्व असं सांगितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु त्याची जर एखादी कथा तुम्हाला सांगितली तर त्रिसरण आणि पंचशील काय ते तुमच्या लक्षात येईल. पहिलं तर असं आहे की नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. याचा अर्थच असा आहे की जो अरहंत आहे, जो सम्यक संबुद्ध आहे, जो जीवनमुक्त आहे, जग सगळ्या तृष्णापासून मुक्त आहे, अशा भगवंताला मी वंदन करतो. हे 3 वेळेस वंदन झाल्याच्या नंतर बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी बुद्ध जो आहे त्याला शरण जातोय, त्याला अनुसरतोय. मी धम्माला अनुसरतोय आणि मी संघाला अनुसरतोय. आता हा विषय मोठ्या स्वरूपात जर सांगितला तर बुद्धाचे जे गुण आहेत, धम्माचे जे गुण आहेत आणि संघाचे जे गुण आहेत त्याचं सगळ्यांचं वर्गीकरण करावं लागेल. त्यामुळे विषय वाढत जाईल, मोठा होईल. त्यामुळं मी बुद्धाला अनुसरतो, धम्माला अनुसरतो, मी संघाला अनुसरतो, म्हणजे त्याप्रमाणे चालण्याचा
मी प्रयत्न करेन। त्यानंतर आपण खाली येतो आणि मग द्वितीयंपी तृतीयंपी मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अनुसरतो आणि मग पाणाची पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि। पहिलं जे शील आहे की पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि, याचाच अर्थ आहे की मी सर्व प्राणी मात्रांची रक्षा करेल, त्यांच्यावर प्रेम करेल, कुठल्याही प्राणी मात्राला माझ्याकडून मी इजा करणार नाही। याचा दुसरा अर्थ असा की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन, त्यांचं लालन पालन करीन, त्यांचं पोषण करीन। नंबर 2 चं शील आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, की जी वस्तू माझी नाही जी दुसऱ्याची आहे ती न विचारता आपण घेणं म्हणजे चोरी करणं। तर ह्या दुसऱ्या शीलाचा अर्थ आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, की मी चोरी करणार नाही, चोरी करण्यापासून मी परे राहील, रत राहील, लांब राहील। तिसरा आहे कामेषु मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि, मी कामवासनेपासून अलिप्त राहील, त्याच्यापासून मी दूर राहील असं मी स्वतः ठरवतो। आणि हे तिसरं शील आहे की कामेषु मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, की मी कधी खोटं बोलणार नाही, त्याच्यापासून मी दूर राहील। आणि 5वं शील आहे सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि, याचा अर्थ असा आहे की मी कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करणार नाही। हे पंचशील जर क्रमाने तुम्ही पाहिलं तर 5वं जे शील आहे सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी, या 5व्या शीलावर वरची 4ही शील उभी आहेत। 5वं शील जर मोडलं तर वरची 4ही शील क्रमाक्रमाने मोडून जातात, तुटून जातात। म्हणून 5व्या शीलाला फार महत्व आहे की सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी, मी कच्ची दारू, पक्की दारू, मादक पदार्थाचं सेवन करणार नाही। आणि जर सेवन केलं तर काय होतं, त्याचे वाईट परिणाम होतात। तर एक जे बौद्ध भिक्षू आहे ते चारिका करत चाललेले होते आणि चारिका करत चाललेले असताना फार अशी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या गावाला आपण जर जाऊ तर भरपूर वेळ जाईल आणि म्हणून तो एका राज्याच्या नगरीमध्ये मुक्कामाला थांबला। परंतु तो थांबला अशा घरी की त्या नगरीचं जे शेवटचं घर होतं त्या शेवटच्या घरावर त्याने टकटक असा आवाज केला आणि मधून एक स्त्री बाहेर आली आणि पाहिलं तर आपल्या दारावर बौद्ध भिक्षू आहे। तिला फार आनंद झाला, ती म्हणाली या भन्ते या, आणि तिने घरामध्ये बोलून घेतलं आणि घरामध्ये बोलून घेतल्याच्या नंतर भन्तेजीचं चांगल्या प्रकारे तिने केला। ते जे घर होतं ते घर एका चोराचं घर होतं, कारण तो जो आहे तो चोरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता आणि त्याच्या घरी बौद्ध भिक्षू मुक्कामी राहिलेले आहेत। या चोराने देखील आपल्या घरी बौद्ध भिक्षू आलेले आहे, त्याने देखील त्यांची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे। रात्रभर जे त्यांना जे पाहिजे, जे आवश्यक बाबी आहे त्या सगळ्यांची पूर्तता केली। सकाळ झालेली आहे, सकाळची जी आणीक आहे ती सगळी उरकलेली आहे। आंघोळ वगैरे जे भन्तेजींना पाहिजे ते त्यांनी दिलेलं आहे। भन्तेजीला हे माहिती होतं की हे चोराचं घर आहे, तरी त्यांनी त्यांच्याकडे मुक्काम केला। 11 वाजेला भोजन झालेलं आहे आणि भोजन झाल्याच्या नंतर आता ते बौद्ध भिक्षू दुसऱ्या गावी प्रवासाला निघालेले आहेत। परंतु बौद्ध भिक्षू हे कुणाचंही फुकाचं खात नाही, म्हणजे फुकटाचं खात नाही। ते खाल्ल्याच्या नंतर भगवंताच्या मुखातून जी वाणी आलेली आहे त्याने आशीर्वाद देतात आणि मग त्या बौद्ध भिक्षूंनी त्या चोरालाही बसवलं, त्याच्या पत्नीला मुलांना बसवलं आणि आशीर्वाद दिला आणि सांगितलं, हे पंचशील सांगितलं। आणि त्या चोराला त्यांनी सांगितलं बौद्ध भिक्षूंनी की बाबा रे, हे पंचशील आहे, हे जर तू पाळलं तर तुझं जीवन सुजलाम सुफलाम होईल, चांगलं होईल।
आणि मग त्यांनी पंचशील सांगायला सुरुवात केली. पानाती पाहता वेरमणी हे पहिलं शील, दुसरं शील, तिसरं शील, चौथं आणि पाचवं. तो म्हणाला पानाती पाहता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही हे शील मी पाळू शकत नाही, कारण मी आहे चोर. आणि ज्या दिवशी एखादी चोरी जास्त झाली तर एखाद्या प्राण्याला मी मारतोही, त्याचा घातही करतो. त्यामुळे हे शील काही मी पाळू शकत नाही. म्हणे अदिन्न दाणा वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, मी चोरी करणार नाही. तो चोर म्हणाला अहो बनते, मी चोरच आहे, चोरीशिवाय माझी उपजीविका चालत नाही कुटुंबाची, त्यामुळे हे शीलही मी पाळणार नाही. म्हणजे कामेसु मिथ्याचारा वेरमणी, कामवासनेपासून अलिप्त. तो म्हणे हे पण मी पाळू शकणार नाही, कारण एखाद्या दिवशी जास्त चोरी मला मिळाली तर माझा जी कामवासना आहे ती मी वेगळ्या प्रकारे देखील त्याचा उपयोग करू शकतो. त्यामुळे हे शीलही मी पाळू शकत नाही. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, मी खोटं बोलणार नाही. तो म्हणे याच्यावर मी विचार करतो. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, मी मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. तो म्हणाले मी चोर आहे, मी चोरी करतो आणि वेळ प्रसंगी मी मादक पदार्थाचंही सेवन करतो. त्या बौद्ध भिक्षूने त्याला फार समजावलं, भाऊ पंचशील पाळ, याच्यातले 4 पाळ. म्हणे जमणार नाही, म्हणे 3 अजिबात नाही, म्हणे 2 शील तरी पाळ तू. म्हणे जमणार नाही. पण मग बौद्ध भिक्खू म्हणाले की कमीत कमी 1 शील पाळ. तो म्हणाला काही हरकत नाही, तुम्ही म्हणताय तर मी 4 नंबरचं शील पाळायला तयार आहे. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही. आणि तो बनतेंना सांगितलं बौद्ध भिक्षूंना की मी आजपासून खोटं बोलणार नाही. भगवान त्या बौद्ध भिक्षूंच्या समोर त्याने याचना वगैरे केली आणि सांगितलं की नाही 5 पण मी 1 शील पाळेल. आणि त्याने ते जीवनामध्ये पाळायला सुरुवात केलं. त्या नगरीचा जो राजा होता त्याला असं कळलं की आपल्या या नगरामध्ये एक बौद्ध भिक्षू आलेले आहेत आणि ते कुणाच्या तरी घरी मुक्कामी होते. आणि मग त्यांनी शोध घेतला की आपल्या नगरीचा जो अट्टल चोर आहे त्या चोराच्या घरात बौद्ध भिक्षू मुक्कामाला थांबले. राजा म्हणाला की निश्चितच काहीतरी या बौद्ध भिक्षूंनी याला दिलेला असायला पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी हा जो चोर आहे, बौद्ध भिक्षू पुढच्या प्रवासाला निघून गेले. हा चोर 9:30-10 वाजेला सगळं जेवण खावण करून आता लोकांची झोपायची वेळ झाली, हा चोरी करायला निघाला. हा चोर निघाला. त्यावेळेस त्याच नगरीचा वेषांतर केलेला जो राजा आहे तो त्याला आडवा झाला आणि त्याला विचारले काय कसं कुठे. काही नाही म्हणे मी चोरी करायला चाललो. तो म्हणाला चोरी करायला चालला आणि एवढं खरं बोलतोय हा, म्हणजे निश्चितच याला काहीतरी मिळालेलं असायला पाहिजे. मी चोरी करायला चाललो म्हणे. त्या राजालाही आश्चर्य वाटलं. तो म्हणाला मी तुला एक टिप्स देतो. या नगरीचा जो राजा आहे या राजाच्या तिजोरीवर तू आज रात्री दरोडा टाक. पण अट एक आहे म्हणे की जी काही चोरी करशील ती अर्धी तुझी आणि अर्धी माझी. हाय पाणी आहे. ती मला अर्धी द्यावी लागेल आणि अर्धी तुझी, कारण मी तुला टिप्स दिलेली आहे की कुठं चोरी करायची काय करायची. हा म्हणाला काही हरकत नाही. आणि खरोखर त्या रात्री त्या चोराने त्या नगरीचा जो राजा होता त्याच्या तिजोरीवर डल्ला मारला, म्हणजे चोरी केली. त्या नगरीचा राजा जो आहे त्याच्या तिजोरीमध्ये अनमोल असे 3 रत्न होते. आणि हे 3 रत्न होते तर तो म्हणाला हे तिघचे तिघ जर मी चोरले तर बाहेर जो उभा आहे ज्याने मला टिप्स दिली की अशी चोरी आज तू कर, तर त्याला अर्धी द्यावी लागेल ना अर्धी मला. मग याने काय केलं की ते मौल्यवान जे 3 रत्न होते त्याच्यातलं 1 रत्न राजाच्या तिजोरीमध्ये ठेवलं आणि 2 रत्न चोरून तो चोर त्या राजवाड्याच्या बाहेर पडला.
आणि बाहेर पडल्याच्या नंतर काही अंतर गेला तर तो वेषांतर केलेला राजा त्याला पुन्हा भेटला. तो म्हणाला, काय चोरी झाली का? हो म्हणे, चोरी झाली आणि अतिशय सुंदर चोरी झाली. एक मौल्यवान जे रत्न आहे ते माझ्या हाताला लागले. म्हणे आपला हिस्सा. मग त्या राजाने काय केलं, त्या चोरानं एक मौल्यवान रत्न राजाला दिलं वेषांतर केलेल्या, आणि एक मौल्यवान रत्न त्याच्या खिशामध्ये ठेवलं आणि सकाळी सकाळी म्हणजे पहाटे तो आपल्या घरी गेला. तेवढ्या वेळेत पत्नीला उठवलं. अगं उठ उठ, काय झोपलेली आहे म्हणे. आपल्याकडे जे बौद्ध भिक्षू आलेले होते त्यांनी जो आशीर्वाद दिलेला आहे तो फलद्रूप झाला म्हणे. तो आपल्या फळाला आला. म्हणे झालं काय की मी आज असं मौल्यवान रत्न चोरून आणलेलं आहे, ते उद्या बाजारात जाऊन जर आपण विकलं तर आपल्याला कशाचीच कमतरता भासणार नाही, एवढं अनमोल रत्न मी चोरलेलं आहे. तिलाही फार आनंद झाला. ती म्हणाली, आता झोपा, सकाळचं सकाळी पाहू. आणि मग तोही झोपला, तीही झोपली. सकाळ झाली. 6, 6:30, 7 वाजले. नियमाप्रमाणे जे जे आहे ते केलं. इकडं 9, 9:30 वाजेला राजाने आपलं सकाळची जी आणनिकं असतात ती सगळी उरकली आणि राजाचा जो दरबार आहे तो दरबार बोलवला आणि त्याच्यामध्ये प्रधानालाही बोलावलं. प्रधानाला बोलावच्या नंतर राजानं विचारलं. सगळी मंडळी बसलेली होती, मनसबदार वगैरे आजूबाजूला. तो प्रधानही बसलेला होता. सहज राजा प्रधानाला म्हणाला, म्हणे प्रधानजी, बऱ्याच दिवस झाली आपली जी तिजोरी आहे ती सुरक्षित आहे की नाही? राजेसाहेब म्हणे, तिजोरी आपली सुरक्षित आहे. नाही म्हणे, जरा चौकशी करा, पाहून घ्या. आणि हा प्रधान गेला आणि त्याने राजाची जी तिजोरी आहे त्याला माहिती होतं की याच्यामध्ये मौल्यवान 3 रत्न आहेत. हा गेला, त्याने कुलूप वगैरे उघडलं तिजोरीचं तर पाहिलं, अरे इथे एकच रत्न आहे. तो म्हणाला, रात्री चोरी झाली आणि चोरानं राजाचे मौल्यवान 3 रत्न चोरून नेले असं आपण सकाळी भासू राजाला. आणि मग त्या तिजोरीमध्ये असलेलं जे एक रत्न आहे ते रत्न प्रधानानं उचललं आणि आपल्या खिशात टाकलं. बाहेर आला, राजाला सांगितलं, राजेसाहेब रात्री चोरी झाली, दरोडा पडला तुमच्या तिजोरीवर आणि तुमचे 3 जे मौल्यवान रत्न आहे ते सगळे चोरीला गेलेले आहे. राजा म्हणाला, असं आहे, बसा तुम्ही. खुर्ची दिली, बसवलं त्याला आणि राजाने एका सेवकाला बोलावलं. त्याच्या कानात सांगितलं की एक काम करायचं, आपल्या नगरीचा जो शेवटच्या कोपऱ्याला राहणारा जो चोर आहे त्याला जायचं आणि त्याच्या कानात सांगायचं की राजाने तुम्हाला जसं असेल तसं दरबारात बोलवलेलं आहे. हा म्हणाला, काय? आणि तो सेवक गेला त्या चोराला सांगायला की तुम्हाला आताच्या आता राजाने बोलवलेलं आहे आणि जसे असाल तसे, ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत. त्याला फार राग आला त्या चोराला. अरे एवढं मौल्यवान रत्न मी चोरलं म्हणे, ते आता बाजारात जाऊन विकायचं आणि ती संपत्ती जी आहे ती मला मिळणार आहे, माझे बायको मुलं सुखात राहणार आहे. पण मग त्याला आठवलं झालं, मी एक चूक केली की रात्री मला कुणीतरी एक अज्ञानी माणूस भेटला आणि सांगितलं की मी चोरी करायला चाललो. या भंतीजीने सांगितलं आणि मी फसून गेलो की मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, आजपासून मी खोटं बोलणार नाही. मी खरं बोललो त्या माणसालाही. मला वाटतं त्याचंच हे काहीतरी असायला पाहिजे. आणि तो नको ते भंतीजींना पण शिव्याशाप द्यायला लागला आणि तशाच परिस्थितीत ते खिशामध्ये होतं ते रत्न घेऊन तो दरबारात गेला. राजानं तो चोर जो आलेला आहे त्या चोरालाही एका बाजूला उभं केलं आणि सर्व मनसबदार जेवढे जमलेले होते सगळ्यांच्या समोर सांगितलं की एक गोष्ट खरी आहे की माझ्या तिजोरीमध्ये रात्री दरोडा पडला आणि रत्न जे आहे ते चोरीला गेले हेही खरं आहे. पण रत्न होते 3 आणि जे 3 रत्न होते त्याच्यापैकी एक रत्न मला सापडलेलं आहे आणि राजाने त्याच्याजवळचे जे रत्न आहे ते एका काचेच्या तपकामध्ये ठेवून दिलं. हे म्हणे मला
सापडलेलं चोरी गेलेलं माझं रत्न इथे आहे. आणि त्या चोराला सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही जी चोरी केलेली आहे रात्री, ते जे रत्न असतील तुमच्याकडे ते तुम्ही इथे आणून ठेवा. आणि त्याने आपल्या जवळचं रत्न इथे आणून ठेवलं. रत्न झाले 2. आणि राजाने सगळ्या प्रजेला, जी मंडळी बसलेली होती त्या दरबारामध्ये, सगळ्याला सांगितलं रत्न होते 3, चोरीला गेले 2. आणि हे जे 2 चोरीला गेलेले रत्न आहे, एक माझ्याकडे होतं आणि एक या चोराकडे होतं. 3रं रत्न या प्रधानाच्या खिशात आहे. आणि प्रधान थरथर कापायला लागला आणि त्याने आपल्या खिशातलं जे रत्न आहे ते काढून राजापुढे ठेवून दिलं त्या तबकामध्ये. राजाने सांगितलं की प्रधानजी, आजपासून तुमची या नगरीला आवश्यकता नाही. तुम्हाला या पदावरून काढून टाकलेलं आहे. आणि त्या चोराला सांगितलं की आजपासून तुम्ही या नगरी प्रधान. एक शील पाळल्यानं चोराचा प्रधान होऊ शकतो. एकच शील पाळलं त्याने तर चोराचा प्रधान होऊ शकतो. आणि मग माणसाने जीवनामध्ये जर पंचशील पाळलं तर तुमच्याही जीवनाचं सोनं होईल. निश्चितच या 10 दिवसामध्ये तुम्हाला अधिकाधिक धम्माची जी माहिती आहे ती मिळणार आहे. या तुमच्या महिला उपासिका शिबिराला मी हार्दिक जळगाव जिल्ह्याच्या वतीनं, जळगाव जिल्ह्याचे आमचे जे अध्यक्ष आहे रवींद्र वानखेडे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, त्या कार्यकारिणीच्या वतीनं महिला विभागाच्या अध्यक्षा प्रियंकाताई आहिरे आणि त्यांची सगळी महिला विभागाची कार्यकारिणी यांच्यामार्फत देखील फार फार शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद.